आपण आपल्या जागा घ्यायच्या आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. सामना चला 3 षटकांचा सामना असेल याची दखल घ्या आपण, कारण त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सुद्धा आपल्याला करायचं आहे. तर वेळ आपण जास्त खर्च करणार नाही आहोत. तर 3 षटकांचा सामना असेल. स्पीडअप करायचं आपण. 3 षटकांचा सामना असेल. यास फलंदाजी आपण पाहतोय तर सालोशी संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण निवडलं आणि फलंदाजासाठी आमंत्रित केले गेले ते म्हणजेच शिंदे या संघाला. चला बॅट्समन करायला पण एक बॉल 7 पाहिजे होती.
पहिल्या बॉलवर या ठिकाणी घडीगारत केला जातोय. पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रू मिळवला जातोय. आल्या पावली माघारी परतवलं जात आहे. जायचं आहे तर सन्मान्य वाकी सरपंच सन्मान्य हरभाऊ कदम साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. सन्मान्य हरभाऊ कदम साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार आपण पार पाडत आहोत. चला तर या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. वाकी सरपंच सन्मान्य हरिभाऊ दादा कदम साहेबांच्या या ठिकाणी येतोची शुभ सत्कार पार पाडला जातोय. त्याचबरोबर पुढील आमचे सत्कारमूर्ती शिवसेना शाखा प्रमुख सन्मान्य लक्ष्मण दादा कदम दादांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. लक्ष्मण दादा कदम दादांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. प्रॉब्लेम होता ना गडबीट लागल्यावरती आमचं माईकमध्ये बोललं फायनलची मॅच आहे त्याच्यावर जर समजा मेन बॅट्समॅन त्याची कट असेल तर मग बोललो पण. चला तर या ठिकाणी आमचे लक्ष्मण दादा कदम शिवसेना शाखा प्रमुख साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. ये शशिकाजी बातोसे चला तर आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतकरातून स्वागत करतोय आणि वळूयात सामन्याकडे. यावेळेस फटका खूप चांगला आहे. शिंदे संघ इथे सांगितलं होतं की आम्ही 40 ते 45 धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी फलंदाज नीरजच्या बॅटमधील चौकार हॅट्रिक आपण पाहतोय. त्या लहान मुलांना लाईनच्या बाहेर घ्या. त्या लहान मुलं जे आहेत नाही ते बाउंड्री लाईनच्या बाहेर घ्या त्यांना. चला आणि धावफलकावर पहिल्या षटकात समाप्तीनंतर 13 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे तर षटक क्रमांक 2 पहिला चेंडू मात्र डॉट स्वरूपाचा येतोय. पहिल्या चेंडूवर जबरदस्त गोलंदाजी दाखवतो गोलंदाज अतुल.
ओहो, आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक फेअर डिलिव्हरी. एक एक डॉट बॉल तुम्हाला दडपणामध्ये टाकेल. क्रॅकिंग शॉट, गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा मात्र मिळतील. या 2 धावा आणि धावफलक मात्र पोहोचते 15 या अंकावरती. फटका फसतोय, जातोय सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय. करायचे, चला स्पीडअप करा. चला स्पीडअप करायचा आहे. धावा धावफलकावरती आहेत त्या 15 धावा. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन स्ट्राईक एंडला अमय. अमयसाठी पहिलाच बॉल, अगदी टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय. अमयला मात्र चेंडू रीड करता आला नाहीये. ऑफसाईडला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला नक्कीच, मात्र चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. येतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाज अतुल याचा आपण हे षटक पाहतोय. शेवटचा चेंडू आता मात्र या दुसऱ्या षटकात असेल. जरा स्पीडअप करा जरा. शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय तिथे. यस, नवनीत मात्र झेलपर्यंत पोहोचत नाहीये आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील. या 2 धावांनी धावफलक मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती येत आहेत 17. डीजे गोलंदाज विवेक, स्ट्राईक एंडला नीरज. स्कोर 17. चला जरा घाई करा प्लीज, आपण बराच वेळ घेत आहे. इथे क्रॅकिंग शॉट येतोय की झेल होईल. अप्रतिम झेल, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. ज्या प्रकारे 35 धावांमध्ये रोखू सांगायला अगदी त्याच प्रकारे रोखलं जात आहे. डीजे
बॉलवर मात्र विकेट मिळवतोय. आता मात्र सायकडला जयेश. वाडी इथे क्रॅकिंग शॉट. वन बाउन्स मिळतील 4 धावा. ते म्हणजेच माजी नगरसेवक सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे साहेब या ठिकाणी दाखल झालेत. सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे साहेबांचं आगमन होतं या ठिकाणी. हो, या बॉलवरती परफेक्ट शॉट आहे, परफेक्ट टायमिंग आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक अगदी स्वतःला प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये म्हणावेल आणि छोटू जातो सीमारेषे पार. येतोय दणदणीत षटकार. वरती आहेत. असं वाटलं होतं की हा सामना लो स्कोरिंग सामना होईल की काय, मात्र प्रयत्न केला जातो. 27 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. अगदी या बॉलवर सुद्धा फटका चांगला आहे. धावा मात्र मिळतात त्या डिक्लेअर स्वरूपाची. एकच धाव मिळेल. एका धाव्याने 28 धावा धाव फलकावरती येत आहेत. शेवटचा बॉल. तडकीच आपण मित्रांनो पाहतो, ज्यांचं नुकतंच आगमन आपल्याला पाहायला मिळालं. माजी नगरसेवक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला साऊंड सिस्टम उपलब्ध करून दिले, रवींद्रजी म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं पुण्याशी एकदा आम्ही स्वागत करतोय. जे प्रेक्षक आम्हाला घर बसल्या पाहतात ऐकतात त्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. आणि जे प्रेक्षक सध्या आम्हाला आपल्या बेडवरती झोपून सुद्धा पाहतात ऐकतात त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण ते सुद्धा आपली झोप टाळून आम्हाला पाहतायत ऐकतात. अगदी त्यांचं सुद्धा आम्हाला कौतुक करावं लागेल. हो, आणि इथे शेवटचा बॉल. धाव मात्र मिळेल. यस, 22च्या स्वरूपाची धाव मात्र मिळते. आणि या धावेने आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. आणि धावा धाव फलकावरती आहेत त्या 29 धावा धाव फलकावरती आणि 30 धावाचे टार्गेट या ठिकाणी ठेवले गेले. शिंदे संघ चला पण हॅलो हॅलो
व्यक्तिमत्वाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. असं व्यक्तिमत्व म्हणजेच तुर्भे मासी नगरसेविका सेक्टर 20 सन्मान्य शुभांगीताई पाटील ताईंचे या ठिकाणी आगमन होत आहे. ताई आगतम स्वागतम सुस्वागतम. त्यांचं अगदी मनाच्या अंतर्गणातून आम्ही स्वागत करतो या केदारनाथ चषक 2025च्या पर्वामध्ये. अगदी ताईंचा उल्लेख करायचा म्हटलं तर अगदी तत्पर नगरसेविका असं म्हणायला सुद्धा हरकत नाही, किंवा एक कार्यसम्राट नगरसेविका म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतोय. आणि अगदी जेव्हा केदारनाथ चषक केदारनाथ क्रिकेट संघ जेव्हा ताईंना मायेची अगदी तो हाकीला साथ देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच शुभांगीताई पाटील माजी नगरसेविका सेक्टर 20 तुर्भे. त्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतर्गणातून स्वागत करतो. आणि ताईंना नक्कीच आम्ही माहिती पोहोचवू इच्छितो की चालू असलेला सामना मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला संघ सालोशी संघ तर एका बाजूला शिंदे संघ. तर शिंदे संघाने प्रथम फलंदाजी करताना धावा फलकात उभारल्या त्या 29 धावा. 30 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. सालोशी संघ आपण पाहतोय सालोशी संघाकडून सलामीचा फलंदाज नवनीत, ज्याने मागील सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी आपण त्याची पाहिली. षटकार चौकाराची जणू काय आतिषबाजी पाहिली होती असा फलंदाज. आणि नॉन स्ट्राईक केला मात्र फलंदाज आहे तो अतुल. तर गोलंदाजी मार्कवर मात्र आपण सालोशी संघाकडून माफ करा शिंदे संघाकडून सार्थक याला पाहू शकाल. पहिला बॉल प्रेक्षकांना विनंती करेन की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या सामन्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर पहिलाच बॉल आणि आपण पाहतोय पहिलाच बॉल मात्र या ठिकाणी डॉट स्वरूपाचा येतोय. पहा असं वाटलं होतं की पहिल्याच बॉलवर नवनीतच्या बॅटमधून षटकार येईल की काय, कारण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये नवनीतने पहिल्याच बॉलवर षटकार खेचला होता आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार खेचला होता. मात्र यावेळेस गोलंदाज सार्थक दाखवून देतोय की का आम्ही सुद्धा मेगा फायनलमध्ये तुमच्या समोर आहोत. कारण तेवढी क्षमता आमच्यामध्ये सुद्धा आहे, तेवढी ताकद आमच्या मनगटामध्ये सुद्धा आहे आणि तेवढी कला तेवढं कौशल्य आमच्यामध्ये सुद्धा आहे की सहजासहजी आम्ही या 30 धावा आम्ही तुम्हाला डिफेंड करू देणार नाही. त्यानंतर मात्र यावेळेस ताकद तर लावली गेली, मात्र दिशा चुकीची निवडली आणि या चेंडूवर धावा मात्र मिळते केवळ ती एकच धावा. बॉल द्यायचा मैदानात, बॉल द्या लगेच, बॉल द्या मैदानात प्लीज. चला बॉल द्या. बॉल द्या लवकर. नवीन बॉल लागेल. यस नवीन द्या. चला तर आपण पाहिले या षटकातील चेंडू 2 चेंडू आपण पाहिले. पहिल्या बॉलवरती मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. दुसऱ्या चेंडूवर मात्र डिक्लेअर स्वरूपाची धाव आली, ती म्हणजे नवनीतच्या बॅटमधून. गोलंदाज सार्थक पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. मात्र काय जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. थोडंसं मात्र इथे लाईनअपमध्ये रनअपमध्ये थोडासा बिघाड आपण पाहिला आणि पुन्हा एकदा रनअप घेऊन पुन्हा चेंडू डिलिव्हर केला जाईल. मात्र हा बॉल आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बराच बाहेर. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि अखेर धाव फलकामध्ये थोडासा बदल. 2 धावा धाव फलकावर देत सार्थक सारखा गोलंदाज जरा नक्की प्रयत्न केला जातोय की नवनीतच्या रेंजपासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. रडारमध्ये चेंडू आला नाही पाहिजे, मात्र त्या प्रयत्नामध्ये ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू निघून गेला. हो इथे एज होती, मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. मिळेल ती एक धाव. बॉल द्या. आल्या पहिला बॉल आला. चला तो बॉल प्लीज जा रेडी ठेवा जेणेकरून वेळ वाया जाऊ नये. तर या षटकातील 3 चेंडू आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये धावा आल्या त्या केवळ 3 धावा.
चला स्पीडअप करा जरा, गोलंदाज स्पीडअप करा जरा, सार्थक जरा स्पीडअप करा. ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, अगदी डीप मिड शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक, काय चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. एकच धाव मिळते आणि या एका धावेने 4 चेंडू आणि 4 धावा स्कोर कार्डवरती. इक्वेशन आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूमध्ये आल्या त्या 4 धावा. कमालीची गोलंदाजी खऱ्या अर्थाने सार्थक करतो. आता मात्र सेकंडला आपण बऱ्याच अवधीनंतर अतुलला पाहतोय. अतुल मात्र प्रयत्न करेल की एखाद मोठा फटका या 2 चेंडूमध्ये आला पाहिजे. इथे टायमिंग तर चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक जातो, सीमा रेषे पलीकडे चेंडू निघून जाईल आणि मिळतील 4 धावा. डीजे इथे लॉफ केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. अगदी मागील 4 चेंडूवर वर्चस्व दाखवलं सार्थकने, मात्र शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी अतुल आला आणि अगदी या सामन्याचं चित्र पूर्ण बदलून टाकतोय. 2 चेंडू आल्या, तब्बल 10 धावा आणि अशा प्रकारे पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावा दाफलकावरती आहेत त्या 14 धावा. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि इक्वेशन आपण पाहूयात. 16 धावांची गरज. डीजे चौदा धावा दाफलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर नीरज. स्ट्रायकेचा बॅट्समन नवनीत डिक्लेअर झोनमध्ये. अपेक्षा अशी होती की जर जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असेल तर नवनीत जणू काय 2 षटकामध्ये सामना संपवेल की काय, याचं आमच्या टी व्ही स्क्रीनवर आपण पाहू शकाल. ज्यांचं आपण नक्कीच थोड्याच वेळापूर्वी आपण ज्यांचं वर्णन केलं होतं की तुर्बे या विभागातील माजी नगरसेविका सेक्टर 20 शुभांगीताई पाटील ताई यांना आपण पाहू शकाल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक कार्यसम्राट नगरसेविका म्हणून ज्यांनी आपली ओळख कमी वेळेमध्ये मिळवली अशा ताई आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल. यावेळेस ऑन साईडला डिप्लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव मिळते. या एका धावाने धावफलक मात्र पोहोचते, ते म्हणजे 15 या अंकावरती. 16 धावा धावफलकावरती येतात. तिथून अजून 14 धावांची गरज जिंकण्यासाठी. म्हणजे येणारे शिल्लक असतील चेंडू 10 धावा. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. 10 चेंडू 14 धावा. तर त्याचबरोबर आपण विराज भैया यांना सुद्धा टी व्ही स्क्रीनवर पाहू शकाल आणि त्याचबरोबर आमचे फैयाज अहमद यांना सुद्धा पाहू शकाल. आणि त्यानंतर यस त्याचबरोबर जगदीश नाना पाटील यांना सुद्धा आपण टी व्ही स्क्रीनवर पाहू शकाल. आणि इथे मात्र काय होतोय, अगदी हाती आलेला लोण्याचा गोळा जणू काय इथे ड्रॉप केला गेला की काय. ही कॅच सोडली की मॅच सोडले. यस कॅच सोडल्यानंतर ॲग्रेशन आपण पाहतोय गोलंदाजाचं.
गोलंदाजाने आपली कामगिरी बजावली होती, गोलंदाजाने आपली भूमिका बजावली होती. ज्या कामासाठी गोलंदाजाला पाठवलं होतं ती कामगिरी पुरेपूर पार पाडली होती. ज्या माशासाठी हे जाळं रचलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये मासा फसला देखील होता, मात्र चूक केली क्षेत्ररक्षकाने आणि तिथे मात्र फलंदाजाला जीवनदान मिळतंय. ही चूक यदा कदाचित ज्या संघाला या स्पर्धेमधून प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीपासून लांब सुद्धा ठेवू शकते. यस, नवनीत सारख्या फलंदाजाची कॅच सोडणं, झेल सोडणं खूप महाग पडू शकतं मित्रांनो. या बॉलवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा मिळतात. 2 धावा धावफलक मात्र पोहोचतोय ते 20 या अंकावरती. इथून अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज, येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल तर मेगा फलंदाजाचं प्रेशर थोडंसं रिलीज करण्यासाठी मी आमच्या डीजे मॅनना विनंती करेन की एक सुमधुर संगीत आता आपल्या माध्यमातून प्ले झालं. तर येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 10 धावांची गरज असेल. 6 चेंडू 10 धावा गोलंदाजी मार्कवर. यस, ज्याच्या खांद्यावर, ज्याच्या मनगटावर, ज्याच्या चेंडूवर, ज्याच्या व्हेरिएशनवरती कर्णधाराने विश्वास ठेवलाय गोलंदाज अमेय, याला पण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला नवनीत, ज्याचा झेल ड्रॉप झाला होता. 6 चेंडू 10 धावा असताना पहिलाच बॉल या ठिकाणी येतोय अवांतर. पहिल्याच बॉलवर स्पष्ट होते की गोलंदाजावरती दडपण आहे, गोलंदाजावरती प्रेशर आहे. प्रेशर रिलीज करावं लागेल, दडपण झुगारावं लागेल. हो हो, नवनीत सारख्या फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवलंय आणि इथे येतोय डॉट बॉल. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू 9 धावांची गरज. इथे टॉपेज, चेंडू हवेमध्ये आहे, विकेटचं पतन होत आहे. नवनीत फलंदाज बॅक टू दी डकआउट. तर या ठिकाणी मान्यवर अतिथी आपण पाहतोय चांदक गाव वाई उपसरपंच सन्मान्य विशालजी सकपाल साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आता मात्र आम्हाला सुद्धा आमची सीट सोडावी लागेल, आम्हाला सुद्धा अगदी उभं राहून कमेंट करावं लागेल, कारण मॅच मात्र इथे आता गरम झाले, मॅच मात्र तापले. आणि का क्रिकेटला संघ सरड्याप्रमाणे, का क्रिकेटला रंग बदलणारा सरडा म्हटलं जातं, तर याकरता आतापर्यंत आपण वावा करत होतो की सालोजी संघ अगदी एकतर्फी सामना जिंकेल की काय, मात्र त्या सालोजी संघाला अगदी दिवसा तारावर दाखवले जात आहेत. इथे सुद्धा फटका चांगला आहे, झेल होईल की षटकार. इथे मात्र चूक केली गेली. ज्या गोलंदाजाचं कौतुक आपण करत होतो त्या गोलंदाजाने चूक केली. जिथे इथे आला फुल टॉस बॉल, मिळतील 6 धावा आणि धावफलक मात्र पोहोचतोय ते आता 27 धावा. येणारे चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. हा षटकार आता मात्र यस आपण आतापर्यंत नवनीतचं कौतुक करत होतं, मात्र नवनीतचं बाद झाल्यानंतर त्याचा भाऊ, त्याचा बंधू मात्र जबाबदारी स्वीकारतोय. येणारे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. यस आणि इथे डिक्लेअर स्वरूपाचे धाव, लेग बाय स्वरूपाचे धाव मात्र मिळते. 2 चेंडू 2 धावा.
यस 2 चेंडू 2 धावा लेग बाय स्वरूपाचे धाव मिळते 2 चेंडू 2 धाव. हा सामना आमचे प्रेक्षक आता मात्र अगदी विनंती करत असतील देवाला की हा शेवटपर्यंत चेंडूपर्यंत सामना गेला पाहिजे. आणि माझ्या मते आता या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी आपले देव आता पाण्यामध्ये ठेवले असतील की ट्रॉफी आमच्या गावामध्ये आली पाहिजे. या ट्रॉफीवर आमचं नाव कोरलं गेलं पाहिजे आणि आमचा संघ ही ट्रॉफी आपल्या खांद्यावर घेऊन आमच्या गावामध्ये मिरवताना आम्हाला पाहायचं आहे. हे स्वप्न आता रंगवत असेल मात्र कुठल्या गावाचं कुठल्या संघाचं हे स्वप्न पूर्ण होईल याकडे नजर आहेत. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी अचुरी 2 धावांची गरज आहे. हा बॉल निर्णायक आहे. या चेंडूवर 1 धाव येते की 2 धाव मिळतात. 1 धाव तर मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील केला जाणार नाहीये. क्विक थ्रो इथे झालाय. अप्रतिम या ठिकाणी थ्रो झालाय. सामना आता मात्र बरोबर मध्ये आहे आणि आपण पाहतोय की कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. मी म्हटलं होतं की जर दुसऱ्या षटकामध्ये कमी धावा आल्या तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल. मी म्हटलं होतं ज्या प्रकारे अगदी टॉस करतानाच म्हटलं होतं की आमच्या प्रेक्षकांची इच्छा आहे आमची इच्छा आहे की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जावा. आमच्या इच्छेचा आपण मान राखलात त्याबद्दल आम्ही आपलं कौतुक करतो. मात्र हा सामना कोण जिंकेल याचं उत्तर या चेंडूच्या समाप्तीनंतर मिळेल. मी सर्व प्रेक्षकांना जे प्रेक्षक ग्राउंडमध्ये उपलब्ध आहेत जे मान्यवर आमच्या मंचावरती उपलब्ध आहेत मी सर्वांना विनंती करेन की या सामन्यासाठी या दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन खऱ्या अर्थाने त्यांनी केलं आहे आणि या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेलंय असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत आज षटकार गेल्यानंतर सुद्धा सामना जिवंत ठेवलाय गोलंदाज अमेय. आणि एका बाजूला ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 1 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यस तो म्हणजेच अतुल. यस स्वतः कर्णधार. आता मात्र कर्णधारावरती जबाबदारी असेल. 1 चेंडू आणि 1 धाव. अतिशय क्लोज फील्ड या ठिकाणी लगावताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः सिली गली मध्ये आपण पाहतोय 30 या क्षेत्राच्या आतमध्ये बरेचसे फिल्डर पाहायला मिळतात. 1 चेंडू आणि 1 धावाची गरज. पिन ड्रॉप सायलेंट. शेवटच्या चेंडूवर आपण पूर्णपणे शांत राहूयात कारण आमच्या प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके आम्हाला ऐकायचे आहेत. हो आणि शेवटच्या बॉलवर टॉपेज घेऊन सालोशी संघ या ठिकाणी विजयी होतोय. या ट्रॉफीवर आपलं नाव करतोय आणि केदारनाथ 11 चषक 2025 या पर्वाचा महाविजेता संघ म्हणून घोषित केला जातोय तो म्हणजेच सालोशी संघ.